आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आज पुन्हा एकदा मोठे बदल करण्यात आले आहेत। या बदलाबाबतची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे। नव्या बदलानुसार यापुढे महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा, पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही। याशिवाय आणखीनही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। याच निर्णयात लाईव्ह फोटो संदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे। नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज भरणे सोपे व्हावे यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वतःचा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही। तसेच नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही। त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे। लोकांनाही माहिती आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले। मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड करून थांबवू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर। अरे आम्ही योजना करतो आणि तिथं पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही।